सासभाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सोयाबीनच्या वड्या असतात ना, त्याच्यापासून चटणी बनवून दाखवते। आता हे काय सोयाबीनच्या वड्या आहेत, बाजारात भेटतात, आपण भाजीला आणतो। त्याला गरम करायचं चांगलं, थोडक्यात भाजूनच घ्यायचं। आपण शेंगदाणे वगैरे कसं भाजतो तसं भाजून घ्यायचं। आता त्याला लागणारे साहित्य बघा, हे मी मसाल्याचं पात्र आहे। ह्याच्यामध्ये जिरे आहे, मिरची आहे, एवढंच लागणार आहे ह्याला। आणि ह्याच्यामध्ये ना लसूण आहे, ह्याच्यामध्ये सोडलेलं लसूण आहे। मी गरम करून लसूण सोडून ठेवलाय का, म्हणजे लवकर सोलते। कढईमध्ये थोडा गरम करायचा आणि लसूण सोलते लवकर। हे शेंगदाणे, हे खोबरे, ह्याला पण थोडं भाजायचे खोबऱ्याला। आणि मीठ, मिरची, जिरे टाकायचे ह्याच्यामध्ये, चांगलं भाजलं की मिक्सर मधून काढायचं। गरम गरम भाकरीवर नुसतं जरी तुम्ही टाकून घेतलं तूप लावून त्याला आणि रोल करून खाल्ला तरी चटणी खूप छान लागते बरं का। आपल्या घरात भाजीला काहीच नाही आणि आपण सगळ्या भाज्या केल्यात, पण संपून गेल्या खाताना सगळेजण, आणि आपल्याला काहीच नाही राहिलं तर हे गरम गरम भाकरीवर चटणी घेऊन खायची, भातावर चटणी घेऊन खायची, खूप छान होती बरं का। आता हे चांगलं भाजून घ्यायचं आणि मिक्सर जारमध्ये टाकून त्याच्यात थोडं लसूण, शेंगदाणे, खोबरं टाकून चांगली बारीक करून घ्यायची आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून टाकायची। त्याच्यामध्ये ओला चमचा घालायचा नाही, ओला चमचा घातला की कोणतीही वस्तू खराब होती बरं। आता हे चांगलं भाजते, जवळजवळ भाजायला ह्याला चांगलं क्रिस्पी व्हायला 5 ते 6 मिनिट लागतात। आता हे होणार आहे। क्रिस्पी झाल्यानंतर मिक्सरमधून काढताना दाखवते। शेंगदाणे तुमच्याकडे भाजलेले नसते तर भाजून घ्या, माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले, मी वाळूमध्ये भाजते खरमऱ्यासारखे शेंगदाणे, मी त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। आणि खुसखुशीत चांगले भाजले तरच ते शेंगदाणे चांगले लागते। तर हे लसणाच्या 4-5 कुड्या घालायच्या, जास्त घालायच्या नाही। तुमच्याकडे जास्त खात असेल जास्त टाका। हे खोबरं आहे, ओलं खोबरं वाळवून त्याचे तुकडे करून ठेवले तर हे भाजायला चांगला सुगंध यायला ह्याचा भाजल्याला। जास्त पण हे करायचं नाही बरं का, गॅस मोठा केला तर ते जळून जाईल, जळलं की ते करपट वास, का तर हे ओलसर असतात ना, म्हणून चांगलं भाजून घ्यावं लागतं। तुमच्याकडे का लसूण खात नसतील तर स्किप पण करा बरं का, तशी चटणी ही चांगली लागते, पण लसूण टाकून केल्याने स्वाद वेगळा येतो। लसूण सोलायला काय करायचं, अशी कढई गरम करायची, त्याच्यामध्ये लसूण थोडा वरी खाली भाजल्यासारखा करायचा। वरचे सालपट भाजले की लसूण बाजूला काढायचा आणि लगेच सोलायचा, म्हणजे थोडं थांबून, का तर लगेच सोललं तर ते लसूण असा मऊ झालेला असते ना, मऊ झालेला लसूण सगळा चिकदा होतंय, म्हणून एक 5-10 मिनिट थांबायचं आणि परत सोलायचं। लसूण खूप लवकर सोलला जाते बरं का, मी काल तसंच करून घेतलं होतं। मी काय लसूण जास्त खात नाही, पण मला ना बीपी आहे, म्हणून मी आता 2-2 पुड्या लसणाच्या सुरू करायला म्हणजे सकाळी नाश्त्याबरोबर। आता हे बघा छान भाजले, थोडं गार झालं की मिक्सरमधून काढणार आहे ह्याला मी आता हे चांगले भाजलेत, खोबरं पण चांगलं भाजून घेतले, गवाळ भाजायचं, जास्त भाजलं तर वास येते बरं का, जास्त भाजायचं नाही। लाडूमध्ये पण टाकताना जास्त भाजायचं नाही, एखाद्या वेळेस लाडूमध्ये कच्चं पण टाकलं तर चालतंय बरं का। आता ह्याच्यामध्ये मिरची टाकली, काळा मसाला टाकलाय, लसूण टाकले, मीठ टाकले, जिरे टाकले। आता हे अगोदर तळून घेते आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं तळून घेते, का तर हे खोबरं बरोबर टाकलं तर चिकट होऊन बसते ते सगळे, का तर खोबऱ्यामध्ये तेल असते, शेंगदाण्यामध्ये तेल असते। हे लास्टला टाकते, हे निश्चित दळून आधी मिक्सरमधून फिरवून घेते आणि नंतर हे दोन्ही फिरवून घेते त्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकल्यावर का तुम्हाला दाखवलं, काळा मसाला टेस्टसाठी टाकला आणि मिरची थोडी टाकली, माझ्याकडे तिखट खात नाही। आता हे मिक्सरमधून काढते आणि सगळं मिक्स करून तुम्हाला दाखवते। आता हे पण काढायचं मिक्सरमधून आणि हे पण काढायचं मिक्सरमधून। आता हे बघा, ही चटणी ह्याप्रमाणे तयार झाली। तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका, का तर सोयाबीन दळलं ना त्याचा चुरा छोटा थोडाच होतोय, म्हणून आपल्याला जसं लागेल तसं मीठ टाकायचं बरं का। अगोदर टाकताना कमी टाकायचं, परत लागलं तर शेंगदाण्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये थोडं टाकायचं। शेंगदाणे खोबरे भरपूर होते दळल्यावर, पण सोयाबीनचं पीठ खूप थोडं होते बरं दळल्यावर। काही जास्त तिखट नाही म्हणून तुम्हाला कलर असा दिसायला ह्याचा, माझ्याकडे तिखटच खात नाही तो,
म्हणून मी थोडंसं फिकच करते. हे बघा अशी झालेली चटणी तयार. माझी जर ही सोयाबीनच्या वड्याची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी सोयाबीनची चटणी कशी वाटली. धन्यवाद.